नालासोपारा पूर्व आचोळा वसंत नगरी येथील 41 इमारतीवर महापालिकेची मोठी तोडक कारवाई सुरू झाली आहे। सर्वे नंबर 22 ते 34 आणि 83 असा 30 एकरचा महानगरपालिकेचा डम्पिंग ग्राउंड आणि सांडपाणी प्रकल्पासाठी राखीव भूखंड आहे। या भूखंडावर 41 अनधिकृत इमारती उभारल्या असून यात 1200चे वर कुटुंब राहत आहेत। उच्च न्यायालयाच्या आदेशाने वसई विरार महानगरपालिकेची आजपासून तोडक कारवाई सुरू झाली। इमारतीमधील रहिवाशांना कोणतीही पर्यायी व्यवस्था नसून प्रत्येक कुटुंबाने स्वतः ती व्यवस्था करायची आहे। या कारवाईत 7 पोकलँड, 3 जेसीबी, डंपर 3, फायर फायटर 2, 1 रुग्णवाहिका, 3 बसेस, 9 युटिलिटी व्हॅन, 200 महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी, MSF 50, 300 पोलीस अधिकारी कर्मचारी, SRPFची एक तुकडी असा मोठा फौजफाटासह कारवाई सुरू झाली आहे। आज पहिल्या टप्प्यात धोकादायक इमारती तोडण्याचं काम सुरू असून सर्व इमारती भुईसपाट होईपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचा वसई विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे यांनी सांगितले आहे। वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील नालासोपारा पूर्वेमधील वसंत नगरीमध्ये ज्या ठिकाणी सर्वे नंबर 22 ते 34 आणि सर्वे नंबर 83 या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं झालेली आहेत। 41 इमारती या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत। हे पूर्वीचंच काळातलं काम आहे। माननीय न्यायालयानं या इमारती जमीनदोस्त करण्याबाबत किंवा निष्कासित करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। त्या आदेशाला अनुसरून या ठिकाणी आजपासून ही कारवाई या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। तर याचे किती एकूण टप्पे आहेत, किती स्टाफ आहे, यंत्रणा काय काय राबवतात? त्याच्यामध्ये सर्वप्रथम ज्या इमारती धोकादायक आहेत, अति धोकादायक आहेत, त्यांच्यावरती कारवाई आजपासून सुरुवात केलेली आहे। ते झाल्यानंतर आम्ही सातत्य ठेवून विनाखंड उर्वरित इमारतीसुद्धा या ठिकाणी निष्कासित करणार आहोत। ही कारवाई करताना महानगरपालिकेचा अतिक्रमण विभागाचे सर्व कर्मचारी, सर्व प्रभाग समितींचे सर्व सहाय्यक आयुक्त, त्यांचा स्टाफ, माझे या ठिकाणचे अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त, परिमंडलचे उपायुक्त आणि MSFचे लोक अशी सगळी यंत्रणा तर आहेच, पण त्याचबरोबर पोलीस विभागाची मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा मदत या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालेली आहे। अंदाजे 300 पोलीस आहेत, SRPची टीम आहे, ती या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित आहे। या सर्व उपस्थितीमध्ये काळजी घेऊन आम्ही ही मोहीम आता राबवत आहोत। सर, ह्या टोटल भूखंड किती आहे आणि याच्यामध्ये अंदाजे किती कुटुंब राहत होते आणि या कुटुंबाची काय पर्यायी व्यवस्था केलेली आहे? या ठिकाणी हा 30 एकराचा भूखंड आहे। त्यातल्या काही भागामध्ये ह्या 41 इमारती उभारलेल्या आहेत आणि अंदाजे 500 ते 600 या ठिकाणी कुटुंब राहत होती। बऱ्यापैकी कुटुंब या ठिकाणी महापालिकेला सहकार्य करत त्यांनी त्यांच्या सदनिका खाली केलेल्या आहेत। उर्वरित कुटुंब आहेत, ती सुद्धा आपल्याला सहकार्य करत आहेत। आम्ही त्यांना सहकार्य करतोय आणि त्याच्यामुळं या ठिकाणी त्या सदनिका खाली जशी होतील त्या पद्धतीने आपण त्या इमारतीचा तोडायला घेतोय। ही कारवाई किती दिवस चालत राहते? कारवाई ही बऱ्यापैकी, कारण 41 इमारती तोडायचं काम म्हटल्यानंतर मोठं काम आहे। बहुतांश इमारती ह्या G+4 अशा धाटणीच्या आहेत, त्याच्यामुळे बरेच दिवस काम चालेल असा अंदाज आहे, कारण काम मोठं आहे।